शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबारायांचे शब्द आहेत. शेवट शेवट शब्दाचा सापेक्ष शब्द आहे. प्रारंभ ज्याचा आदी आहे त्याचा अंत आहे, ज्याची सुरुवात आहे त्याचा अंत आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे, ज्याचा उदय आहे त्याचा अस्त आहे, जो येणार आहे तो जाण्यासाठी. मग सुरुवात चांगली आहे का शेवट चांगला आहे हा प्रश्न आहे. तुमचा आमचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आई वडिलांना, नातेवाईकांना, सर्वांना आनंद होतो, पेढे वाटल्या जातात. 1 वर्षाचा झाला की त्याचा बर्थडे वाढदिवस साजरा केला जातो. 2 वर्षाचा झाला की 2 वर्षाचा, असं जितक्या वर्षाचा होईल तितक्या वर्षाचे जन्म साजरे केले जातात. आणि मृत्यू आहे. जन्म सुद्धा एक सोहळा आहे आणि मृत्यू सुद्धा एक सोहळा आहे. परंतु अज्ञानाच्या दृष्टीनं जन्म हा सोहळा आनंददायी आहे आणि ज्ञानी लोकांच्या दृष्टीनं मृत्यू हा सोहळा आनंददायी आहे. मृत्यूच्या सोहळ्यामध्ये जो आनंद आहे तो जन्माच्या सोहळ्यामध्ये नाही. जन्माचे सोहळे असतात परंतु ती सर्व हळूहळू दुःखानं भरलेली असतात. जन्म झाल्यानंतर शारीरिक दुःख, मानसिक दुःख, स्वतःपासून दुःख, इतरांपासून दुःख, दुःखच दुःख भोगावं लागतं. जी परिस्थिती आली त्या परिस्थितीत सुख किंवा दुःख दोन गोष्टी भोगाव्या लागतात. आणि मृत्यूमध्ये सर्व जळून गेलेलं असतं. मृत्यूमध्ये राख झालेली असते सर्व गोष्टी. मृत्यू म्हणजे खाक आहे. मृत्यू म्हणजे शेवट आहे. मृत्यू म्हणजे पुढे काहीच नाही, लक्षात ठेवा. परंतु कोणाच्या मृत्यूमध्ये काही नाही, कोणाच्या मृत्यूमध्ये काय आहे. अज्ञानी माणूस मेल्यानंतर त्याला पुन्हा अनंत योनी पुन्हा भोगावं लागतात आणि ज्ञानी माणूस मेल्यानंतर त्याचा एकच अंतिम सोहळा होतो. तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले, आपुले मरण पाहिले म्या डोळा. झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो जो झाला सोहळा अनुपम्य. पण म्हणतो तुकोबाराय, जन्माचा सोहळा अनेकांनी पाहिला. तुम्हाला कळाल नसेल, तुम्ही सुद्धा पाहिला, कारण तुमचे सुद्धा डोळे उघडे होते. परंतु मृत्यूचा सोहळा तुम्ही डोळे झाकल्यानंतर सुरू होतो आणि तो सोहळा इतर दुसरे पाहत असतात. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मृत्यूचा सोहळा मी माझ्या डोळ्याने पाहिला. माझ्या मृत्यूचा सोहळा मी माझ्या डोळ्याने पाहिला. मरण माझे मरून गेले, मी मजसी केले अमर. मृत्यू मी माझ्या डोळ्यानं पाहिला. मी माझ्या डोळ्यानं माझा मृत्यू पाहिला. तुम्ही तुमच्या डोळ्याने मृत्यू पाहिला का? मरणाऱ्याला दिसतं काहीतरी, मरायला लागतं ना, ते त्याला बोलता येत नाही, डोळे बंद होतात, वाणी बंद होते. पण काहीतरी कधी कधी बोटानं दाखवतात, असं कवडाच्या खिंडीकडे बोट करून, त्याला दिसते वाटते. कोणाला आपला काळ आलेला दिसतो, मृत्यू आलेला दिसतो. मृत्यूच्या त्यावेळी मृत्यू झालेला नसतो. मृत्यूचे क्षण काही बाकी असतात, पण घ्यायला आलेला मात्र त्याला दिसतो. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असे तुकोबारासारखेच कमी लोक आहेत, कमी साधू आहेत की त्यांना कोणी घ्यायला आलं नाही, ते स्वतःहूनच गेले. त्यांना कोणी घ्यायला आलं नाही. म्हणून घ्यायला जे ज्याच्यासाठी घ्यायला येतात ते एवढे भारी नाही. पण ज्यांना स्वतः जायचा एवढा अधिकार आहे, तुकोबाराय स्वतः गेले, मीराबाई स्वतः गेले, कबीर स्वतः गेले. त्यांना घ्यायला कोणी आलं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आलं नाही असं नाही म्हणताय. त्यांना जीवन गेलं तो शेवटी त्यांना घ्यायला आला. तुम्हा मला आपल्या कर्मानं दिलेला आहे. ज्याला कर्मानं जन्म मिळत असतो त्याला यम येतो घ्यायला. ज्याला आपल्या कर्मानं मिळालाय, प्रारब्धानं देह मिळालेला आहे, त्याला यम येतो. तुकोबारायांना कोणी आणले? ते स्वतः गेले. मीराबाई स्वतः भगवंताच्या विग्रहामध्ये, कानोपात्रा स्वतःच्या विठ्ठलाच्या विग्रहामध्ये विलीन झाली.
विठ्ठला 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 पुण्य करावं लागेल. मानव देह घेऊनी निज धामा गेले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळा संता तोषविले जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा निळा मने सकळा संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा सकळाचा लग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले प्रयाण काळी देवे विमान पाठविले काळी देवे विमान काळी देवे विमान पाठविले काळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले काळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मन घेऊन निज धामा गेले निळा मने सकळ संतान तोष भिले मनदेव घेऊन सकळ जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा सागर सकळा जीवन सोयरा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा सोहरया स्वदेह घेऊन निज धामाशी गेले निळा मने सकळ संता जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तुकोबरांच्या आरतीमध्ये निळवरांनी केलेली आरती आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा देह घेऊन गेले. कोणी घ्यायला आलं? पांडुरंग त्यांना विमान पाठवलं. पांडुरंगाला विमान पाठवलं, अनेक लोकांना विमान पाठवले, परंतु तुम्हा आम्हाला आपण अजूनही प्रतीक्षा करत आहोत. आपल्याला तिकीट काढून जावं लागतं विमानामध्ये, पण कोणी पाठवत नाही. कारण आपण तेवढ्या त्यांच्या याच्या लायकीचे नाहीत. लक्षात घ्या. मी सांगत होतो की जीवनाचा अस्त आणि जीवनाचा उदय. जीवनाचा उदय जर अस्तांचलाला जर चांगल्या रीतीनं भला करायचा असेल शेवट विठ्ठला 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 ज्याचा उदय झाला त्याचा सूर्याचा उदय झाला. मी सुरुवातीला सांगितलं त्याचा एक दिवस असतो ना, कोणी रोखणार नाही. एक गरीब शिंपी समाजाचा माणूस कपडे शिवणारा, रोज कपडे शिवायचा. कोणाचा शर्ट, कोणाची बनियान, कोणाची टोपी, कोणाची चड्डी, कोणाची पायजामा, जे काय असेल. आणि हिवाळा आल्यानंतर तो रजाई शिवायचा ऑर्डर घ्यायचा की रजाई शिवून घ्यायचा लोकांना. एकुलता एक त्याला मुलगा, गरीब घर, पती पत्नी एक मुलगा. त्याला परिस्थिती गरिबीची. लोकांच्या भरपूर ऑर्डरी आल्या की आमची रजाई शिवा, आमची रजाई शिवा. रोज रजाई शिवायचा, लोकांना द्यायचा. एक दिवस बायको म्हणाली आपल्या पोराला सुद्धा थंडी वाजते, त्याच्यासाठी एक शिवा, त्याच्यासाठी सुद्धा एक रजाई शिवून घ्या. तो म्हणला मग लोकांचे जितकं काम पडले आपलं पाहू, मग आपलं कधी करायचं. तर लोकांची कामं अगोदर देणं महत्वाची गोष्ट आहे. आपले शिवले तर पैसे नाही मिळणार, लोकांचे शिवले तर पैसे मिळतात. तो लांबवायचा. बाई तिसऱ्या दिवशी म्हणायची अहो रात्रभर लेकरू सडसड सडसड त्या ठिकाणी थरथर थरथर कापतं थंडीला. आणि छोटस लेकरू आहे, किती मोठी शिवायची, किती वेळ लागला. एक दिवस इतका रागावला म्हणजे पुन्हा 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 तीच बकवास करते, तेच बोलत राहते, हे शिवा ते शिवा. आणि मी तुला एकदा सांगतो की आता माझ्याजवळ वेळ नाही, टाइम नाही माझ्याजवळ. असं काय करता तुम्ही?
किती लागणार आहे वेळ पोराच्या त्याला जायसाठी? 2-3 दिवस तिला वाटलं त्याचा राग शांत झाला का? काही माणसाचा राग लवकर शांत होतो, काही धरून ठेवतात. मरता तरी सुद्धा त्यांची आगणी सुद्धा तडतड तडतड करतात लागलं, त्याचा राग जात नाही. विठाला 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 विठाला. कधीच कोणाला हे करायसाठी आपण दहन करण्यासाठी मशानभूमीत गेलोच नाही. कधी 1-2दा जायचा प्रसंग आला. एकाच्या गेलो तर ते लाकडं तडतड करू लागले, सगळ्या ठिणग्या उडू लागल्या. लोक माग सारखा. म्हटलं का असं काय व्हायला लागलं? माझ्या शेजारचा तो माणूस इतका खोट आणि इतका रागीट होता, पण त्याचे लाकडं सुद्धा तडतड करायला लागले, लोकांवर अग्नी फेकायला लागले. म्हटलं असं तर काही मेल्यानंतर तर होऊ शकत नाही, काय झालं का? तर एक माणूस होता, ते सर्व गेल्यानंतर ते लाकडं व्यवस्थित करायला थांबला होता. म्हटलं का त्याच्यातले, आणि मला काही काम नाही, सर्व आपापल्या घरी निघून गेले, मला गरज नव्हती, मी कुठे जाणार आहे? मी तिथेच बसून राहिलो. नदी होती, नदीच्या काठावर जाऊ आपण आंघोळ करून हळूहळू. आणि मग ते माणूस भेटला. म्हणलं का त्याच्या ह्याच्यातले कसं काय तडतड. ते म्हणाले मी लाकडं तडतडीची घातली होती त्याच्यात. म्हणजे केमरीचं झाड असतं तुमच्या भागात नाही, तिकडं पाला तिकडे हे जे डोंगर असतात डोंगर भागामध्ये, यांच्या वाळके साहेबांच्या तिकडे असतील. विठाला 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 पिवळे फळ येतात असे, आणि पिकल्यानंतर इतके गोड लागतात. मी 41 दिवसाचं अनुष्ठान त्या फळावर केलेलं असतं. ते फळ खाऊ ते गोड असतात, मधुर असतात, साखरेसारखे. पण लाकूड मात्र जाळायला टाकलं की माणूस जळालाच म्हणून समजत. ते बिड्यावर ना ते कसे छिद्र पडतात कपड्याला, तसं त्याच्या लाकडा जर कोणी शेकायला गेला की सर्व चाळणी झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या इथे. तो मला माणूस इतका बेकार होता, म्हणून जाणून बुजून टेमरीचं लाकूड घातलं त्याच्या. लोकांना कळायला पाहिजे की मेल्यावर कसं होतं. माणसं मेल्यावर कशी जरी असली तर भाषण करणारे म्हणतात काय चांगला होता ना, असं म्हणजे इतकी माणसं खोटे भाषण करतात, हेही सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. अरे जे सत्य ते सांगायला पाहिजे. व्यसनी होता, व्यसनानं मेला तर खरं सांगायला पाहिजे. हे व्यसनामुळे याचे अजून वाचला असता 15-20 वर्ष, अजून संसारातल्या लोकांना काम आला असता. पण त्याची स्तुती करतात, खूप चांगले होते, खूप चांगले होते, असे होते, तसे होते. भाषण करणारा पोटात, जळणारा पोटात. विठाला 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 विठाला. खोटी माणसं कशाला खोट्या माणसाचं खरं भाषण करते. व्यवहार आहे पाच शेवट तो भला. तुकोबाराय म्हणतात माझा शेवट भला म्हणजे चांगला झाला. इतरांच्या शेवटात ज्यांचा शेवट झाला नाही, शेवट झाला का आपण प्राण सोडला, आपलं शरीर जड होऊन पडतं. नंतर 4 लोक उचलतात, स्मशानात नेतात, आपली क्रिया होते, दहन आदी क्रिया होते. अशी तुकोबारायांची क्रिया झाली का? नाही. आणि मग मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो, त्या शिंप्याच्या बायकोनं एक दिवस ठरवलं की आता शेवटचा आग्रह करायचा. आता यांना ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही ऐकलं. त्याला ती बाई म्हणाली आता थंडी वाढली, आता तरी शिवाना 2-3 फुटाचं लेकरू आहे आपलं, 2-2.5 हाताचं छोटस, आणि त्याच्यासाठी तुम्ही ते म्हणा मेरे पास समय नहीं है, मैं एक बार बोल दिया. मराठीत समजत नाही, हिंदी सांगितलं. अंतरी त्या बाईनं ते टुमणं लावूनच धरलं, शिवानं असं करायचं तसं करायचं. त्यानं आता जायला म्हणजे शेवटची भाषा इंग्रजी, नो टाइम. तो म्हणे माझ्याजवळ आता वेळच नाही, लक्षात ठेव, जसं होईल तसं. शेवटी बाईला इतकं दुःख झालं, स्वतःच्या लेकरासाठी जर हा माणूस नाही तर दुसऱ्यासाठी काय काम येणार नाही. ती बाई बोलली, रडत बसली एका बाजूला. एक हृदयाची शिवण झाली, बाईकडे पाहिलं तर बाई रडायला लागली. अजून स्वयंपाकाची सुरुवात नाही, काय नाही. म्हणजे काय झालं इतकं रडायला? इतकीशी गोष्ट माझी आयुष्यभर मी तुम्हाला कधी आग्रह केला, लेकरासाठी करत आहे. साधू सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी समाजाला आग्रह करत आहे. त्यांच्या स्वार्थासाठी करत असेल ती गोष्ट वेगळी आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्यानं काय केलं, त्याला वाटलं जाऊ दे आता बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचा, आणि काढली हृदय शिवाला बोलायचं. शिवाई ती हृदय शिवत शेवटचा टाका मारायचा नाही, शेवटचा टाचा मारायचा ना, असं ओढून गाठ मारायची. शिवल्या कधी बघाय
विठाला 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 विठाला. आपण नेमके त्या ठिकाणी गोधडीतून रजाईपर्यंत आलेले समाज. गोधडीतून आता नेमका कुठपर्यंत आला? रजाईपर्यंत आला. पण रजाई सांभाळून ठेवा. आता रजाईची गोधडी होती होणार काय एवढं मला म्हणायचं, लक्षात घ्या. आणि काय झालं, त्याला शेवटचा टाका मारायचा. तो एकटाच होता, असा मारतच होता आणि त्याला इतकं त्याचं मन प्रसन्न होतं. शिवल्यानंतर बाई खुश होईल, पोरगही आनंदित होईल. लगेच पोराच्या अंगावर घेऊन अशी बोलून देईल, अंगावर टाकून द्यायचं. असा विचारच करत होता तर कोणीतरी एकदम काळा ठप्प रंगाचा माणूस भयंकर अकराळ विकराळ सोबत उभा राहिला. आणि तो काहीच नाही म्हणे, चल. त्याने बाई पाहिलं, अरे बाप, असा कोणी कधीच पाहिलं नाही हे विचित्र, हे असं रूप. आपण मी शेवटची हात दिल्यानंतर माझ्या सोबत यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. चाल, करता येईल तुला, आता उचलतो. अरे तू आहेस तरी कोण? नाही नाही तुला यावंच लागेल. यानं त्याच्या सवयीप्रमाणे त्यालाही सुद्धा एकदा दम दिला. नो टाइम, नो टाइम. म्हणाला तो समोर तुझी काय बायको नाही, नो टाइम ऐकायला. मी काळ आहे, काळ माझ्या सोबत तुला यावंच लागणार. लेकराला शिवलेली रजाई गरिबी असल्यामुळे लेकराच्या अंगावर तर बायको पांघरून घालू शकली नाही. पण घरात नवं कपडा नसल्यामुळे त्याची शेवटी कफन बनली ती, त्याच्या अंगावरचं वस्त्र बनली त्याच्या मृत्यूच्या नंतर. शेवटी काळ सोडणार नाही, लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. शेवट चांगला करून घ्यायचा असेल, जीवन गोड करून घ्यायचं असेल तर स्वतः काहीतरी चांगलं करायचं. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला ओनिया नीट, ध्यान द्याला ओनिया नीट. जरी करणे असेल गोड शेवट ग, जरी करणे जरी करणे असेल गोड शेवट ग, जरी करणे शेवट राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. काही थोडा बहुत लाग पाठ, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला ओनिया नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला ओनिया नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून या नट. जरी करणे असेल गोड शेवट. तुम्हाला जर शेवट गोड करून घ्यायचा असेल तर भक्तिभाव अंतःकरणात धरा, भगवंताचं ध्यान करा, मनन करा, नामस्मरण करा. त्याच्यामुळे तुमचा शेवट मात्र गोड होईल, लक्षात ठेवा. काय शेवट गोड. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति त्यजन्देहं स याति नात्र संशयः. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. मरण जर गोड करायचं असेल तर भगवत चिंतन करा. काय प्राण जाता येईल राम मने जरी, प्राण जाता येईल राम मने जरी. प्राण आते वेळी राम मन काळी, प्राण जाते वेळी राम मन काळी. लगे बापूर जावे तया,
गोमटे वैकुंठासी जाता ही वाट गोमटे वैकुंठासी जाता ही वाट गोमटे वैकुंठासी जाता प्राण जाते वेळी राम म्हणे जरी राम म्हणे जरी ललगे यमपुरी जाव येत लगे यमपुरी प्राण जाते वेळी अंतकाळीचा सोयरा म्हणे विठोधरा आणि तुम्ही मग ते प्राण जाते वेळी जर ते नामस्मरण केलं तर काय होईल तुम्ही स्वस्वरूपाला आणि तुमच्या प्रभूच्या जवळ जाऊन पोहोचाल दुसऱ्याच्या आलो निदा माहेरा 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 माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निराजा माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या आपलं स्वतःचं माहेर आपलं स्वरूप आपलं स्वतःचं माहेर आपला परमात्मा आपला स्वतःचं माहेर जिथे आपला परमात्मा राहतो ते वैकुंठ आपलं माहेर पंढरी माझे माहेर साधनी जिथे आपला देव राहतो जिथे आपली आई राहते ते माहेर असतं आणि भेटी रखुमाईच्या वरा रुक्मा देवीवर जो विठ्ठल पांडुरंग आहे तो जिथे राहतो ते आपलं माहेर आहे नवे नवे परमात्माच आपलं माहेर आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई पार हॅलो नारायण महाराज